अजितदादांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलेलं आहे। लाडकी बहीण कार्यक्रमानंतर शिंदे फडणवीस हेडगेवारांच्या स्मृती भवनावर गेले। अजित पवार रेशीमबाग परिसरामध्ये मात्र समाधी स्थळाकडे जाणं त्यांनी टाळलंय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। रजत, अजितदादांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन घेण्याचं टाळल्याचं कळतंय। काय नेमकं या क्षणी त्या ठिकाणी सुरू आहे? विशाल, काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते नागपुरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी रेशीमबाग मैदानावर आले होते। काल जो जबरदस्त पाऊस नागपुरात झाल्यामुळे मैदानावर ज्या ठिकाणी कॉन्वॉय उभे करायचे होते त्या ठिकाणी चिखल होता आणि त्यामुळे पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तिन्ही नेत्यांचे जे कॉन्वॉय आहे ते संघाचा जो रेशीमबाग कार्यालय आहे त्या परिसरामध्ये उभे केले होते आणि त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर तिघांना मैदानातून रेशीमबाग कार्यालयामध्ये येणं आणि तिथून आपल्या ताफ्यामध्ये बसून वेगवेगळ्या ठिकाणी निघायचं होतं। अजितदादा पवार दोन्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काही क्षणापूर्वी व्यासपीठातून खाली आले आणि त्यामुळे त्यांनी पहिले जाऊन रेशीमबाग कार्यालयाच्या परिसरामध्ये ते गेले आणि तिथून त्यांनी आपल्या कॉन्वॉयमध्ये बसून पुढचा जो कार्यक्रम स्थळ आहे तो गाठलं। मात्र जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी पोहोचले तर दोघांनी शेजारीच असलेलं आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची जी समाधी आहे त्या ठिकाणी जाऊन वंदन केलं आणि त्याच्यानंतर ते रवाना झाले। त्यामुळे एक वेगळं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। अजितदादा पवार रेशीमबागच्या मैदानावर आले होते आणि आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी ते रेशीमबागच्या संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये दाखल झाले होते। मात्र त्यांनी समाधीकडे जाऊन दर्शन घेणं टाळलेलं आहे। राजकीय दृष्टिकोनातून नक्कीच ही जी घडामोड आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी रजत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।